तुम्हाला माहीत आहे का, जेव्हा कोल्हापूरवर दुष्काळाची परिस्थिती आली तेव्हा श्री अंबाबाईने रंकाळा या तीर्थाची निर्मिती केली। या तीर्थाचे रक्षण करण्याची जबाबदारी जगदंबेने 8 भैरवांना दिली। त्यातील एक भैरवाने आपल्या तपसामर्थ्याने अंबाबाईस प्रसन्न केले। तोच भैरव म्हणजे अंबाबाई मंदिराच्या दक्षिणेकडे असणारा रंकभैरव। श्री रंकभैरवाची कोल्हापुरात 3 प्रमुख स्थाने आहेत। पहिले रंकाळ्यामध्ये जल स्वरूपात, दुसरे रंकाळ्यासमोर लिंग स्वरूपात व तिसरे दक्षिणेकडे मूर्ती स्वरूपात। कोल्हापूरच्या क्षेत्ररक्षणाची जबाबदारी जगदंबेने श्री रंकभैरवाला दिलेली आहे, म्हणूनच या भैरव स्वरूपाला करवीरचा क्षेत्रपाल असेही म्हणतात। क्षेत्र रक्षणाबरोबरच कोल्हापूरच्या नागरिकांचा पाप पुण्याचा हिशोब श्री रंकभैरव करतो अशी लोककथा आहे। अंबाबाईच्या दर्शनाआधी रंकभैरवाचे दर्शन घेतले नाही तर त्याला अंबाबाईच्या पूजेचे फळ मिळत नाही असे जगदंबेचे रंकभैरवाला वरदान आहे। त्यामुळे पुढच्या वेळी करवीर निवासिनी आई अंबाबाईचे दर्शन घेण्याआधी आपली क्षेत्रपाल देवता श्री रंकभैरवाचे दर्शन घ्यायला विसरू नका।